नमस्कार, NDM महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। मी धैर्य शिलेगे। पाहूयात बातमी। पात्रूड जिल्हा परिषद शाळेला सरपंच लतीभाई मोमीन यांची भेट। पात्रूड जिल्हा परिषद शाळेत शिक्षकासह मुख्याध्यापकही वेळेवर उपस्थित राहत नसल्याने गावचे सरपंच आक्रमक। दांडीमादर शिक्षकांची गय केली जाणार नाही, शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजे। जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारणा करण्यासाठी लवकरच समिती गठीत करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच लतीभाई मोमीन यांनी दिली। पाहूयात NDM महाराष्ट्र न्यूजचा हा खास रिपोर्ट। मी उपस्थित आहे। मोठं असं गाव आणि विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे स्वतः खात्रीने या ठिकाणी विद्यार्थ्यांची सोय पाहण्यासाठी आज माझ्यासमोर आहेत पात्रूड नगरीचे सरपंच लतीभाई मोमीन। लतीभाई मोमीन, आपण या ठिकाणी भेट दिली शाळेसाठी, नेमकं आपण कशा पद्धतीने भेट देता आणि विद्यार्थ्यांच्या सुखसोयी आणि त्यांच्यासाठी असणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या संदर्भामध्ये आपण बरंच काही परिवर्तन केलेलं आहे। अजून काय अपेक्षा आपल्या की शाळेच्या माध्यमातून परिवर्तन व्हावं, जेव्हा की शिक्षक वेळेवर यावेत, शिक्षक वेळेवर यावा म्हणून आपण सतत शाळांमध्ये येऊन पाहणी करतात आपण। आणि पहिलीपासून ते मॅट्रिकपर्यंत काय शिक्षक कमी आहे आणि इथले जे शिक्षण अध्यक्ष आहे शिक्षण समितीचे हेडमास्टर, आम्ही सगळं चर्चा करून शिक्षक कसे इथे येईल काय ते आपण प्रयत्न करू। नाही, काही ठिकाणी अशी चर्चा होती की या ठिकाणी जे शिक्षक आहेत किंवा मुख्याध्यापक असतील ते मुख्यालयावर राहत नाहीत, अशी बी काही वर्तमानपत्रातून बातम्या येतात। तशी चर्चा आहे, पण त्याच्यामध्ये सुधारणाच करावं लागेल। मीटिंग घेऊन ते आपण सुधारणा करू। आणि पहिली असं लोकांचं बी म्हणणं आहे की पहिली जी शाळा आहे तिथं शिक्षक आहे ते 97 मुलांमध्ये एकच शिक्षक आहे अशी माहिती मला मिळाली आहे। मीटिंगमध्ये आम्ही चर्चा करून शिक्षक कसे वाढविता येईल काय आपण त्याच्यामध्ये जाऊन आपण शिक्षक आणायचा प्रयत्न करू। प्रायव्हेट शाळा आणि जिल्हा परिषद शाळा, आता जिल्हा परिषदचे जे शिक्षक असतात तर खरं तर ते ट्रेन शिक्षक असतात। असं असतानाही जो शैक्षणिक दर्जा आहे जिल्हा परिषद शाळांचा तर हमेशा असा घसरताना आपण पाहायला मिळतो। या ठिकाणी ते हलगर्जीपणा शिक्षक करतात त्या ठिकाणी, किंवा याच्यामध्ये जे होतोय प्रकरण होतोय तर नेमकं जो शैक्षणिक दर्जा घसरतोय त्यासाठी शिक्षक बांधवाला तुम्ही काय विनंती करणार? शिक्षण दर्जा नाही घसरावं म्हणून आपल्या सगळ्या गावकऱ्याची बी त्याच्यामध्ये शिक्षकाला साथ पाहिजे पहिली गोष्ट। आणि आपले मुलं शाळेमध्ये कसं जात नाही, काय कुठं जातात कुठं खेळतात हे आपल्या आईवडिलाला बी त्यांना लेकराची हे बघावं लागेल। आणि शिक्षकाचं जे आहे शिक्षक लोकांना बी त्याच्यामध्ये थोडा लक्ष द्यावं लागेल। शाळेच्या तासिका काय करायला लागले, शिकायला लागले का नाही शिकायला लागले, ते शिक्षकाचं बी काम आहे। काही शिक्षक प्रार्थनेच्या वेळेस हजर राहत नाहीत, त्यांच्यासाठी ग्रामपंचायत काय बंदोबस्त करणार? आम्ही प्रार्थनेच्या वेळेस आम्ही एक टीम तयार केलेली आहे आम्ही ग्रामपंचायत मार्फत। आम्ही काय करणार, प्रार्थनेच्या वेळेस 2 माणसं इथं पाठवणार आमची ग्रामपंचायत आणि शिक्षण समितीचे 2-3 माणसं काय त्यामुळं ते जे शिक्षक आहे ते प्रार्थनांना पूर्णपणे हजर राहायला पाहिजे। धन्यवाद। या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजे, गावचे विद्यार्थी हे चांगल्या पद्धतीनं शिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी गावचे सरपंच लतीभाई मोमीन वेळोवेळी या शाळेला भेट देऊन शाळेचे मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील यांना सूचना करत असतात। NDM महाराष्ट्र न्यूज बीड।